अरे बरं झालं तू दादा इथेच भेटलास. माझा एक मित्र बाहेर कॅबमध्ये बसलाय आणि तो कॅबने त्याच्या घरी चाललाय. अरे खरंच कॅबमध्ये बसलाय तो. तू असं वाकून काय बघतोयस? त्याला घरी जायचंय टॅक्सीने, पण त्याच्याकडे कॅश नाहीये टॅक्सीवाल्याला द्यायला. कॅश माझ्याकडे पण नाहीये, तर थोडे पैसे देतोस तुझ्याकडे असतील तर? हे माझ्याकडे फक्त 500 रुपयाचे आहेत. हो हे पुरतील आत्ताला. मी तुला परत देतो नंतर आल्यानंतर. हा, डोंट वरी. अहो हा तुम्ही मला हे सामान आणून देताय ना? हो दे, लिस्ट दे. कपडे बदलतो आणि जातो. यादी देते तुम्हाला. आई ती मगाचीच लिस्ट ना, जे 2 पदार्थ लिहायचे राहिले तेच ना? अगं हो, तांदूळ आणि साखर लिहायची. हा द्या ना, मी लिहिते. मी आलो, कपडे बदलून आलो. अरुणा कुठे आहे का? लिस्ट कुठे आहे? बाबा ही काय, हे घ्या. अरे बापरे, एवढी मोठी लिस्ट. बरं ठीक आहे. काय झालं बाबा? काय नाही. अरुणा सगळं सामान आणलंय ना तुझ्या लिस्ट प्रमाणे? लवकर आलात, मला वाटलं सामान जास्त आहे तर वेळ लागेल तुम्हाला. नाही, आणलंय सगळं. बरं, आपण नेहमी आणतो तो तांदूळ नव्हता त्याच्याकडे, पण दुसरा आणलाय. बघून घे नंतर. काही हरकत नाही, म्हणजे बघते मी नंतर. पण जेवायला बसूया आपण. कुकरची एक शिट्टी झाली की गोळी घ्यायची ना. हो नाही, तुमचं होऊ दे, काम होऊ दे तुमचं, मग बसू आरामात. बाबा काय झालं? विचारत वाटतंय, काही टेन्शन आहे का? नाही नाही का, काय टेन्शन वगैरे काही नाही. बरं अरुणा, हा आपला शेखर काही बोलला का ग? कशाबद्दल? हे काही नाही, म्हणजे तो काही कुठल्या अडचणीत आहे का, किंवा त्याच्या नोकरीचं काही झालंय का वगैरे, असं काही बोलला? नाही हो, म्हणजे माझ्याशी काहीच नाही बोललेत. आणि तसंही काही असलं तरी ते मला का सांगतील? पण का, म्हणजे काय झालंय? काही कळत नाही मला. उगाच आपली माझ्या डोक्यात शंका येते, तो काही कुठल्या प्रॉब्लेम मध्ये वगैरे अडकलाय की काय. कशावरून? हल्ली तो माझ्याकडे पैसे मागतो सारखे. म्हणजे देविकाने कान भरलेत त्यांचे? नाही नाही, तसे नाही का. म्हणजे ते तसं असेल तर मी काय समजू शकतो. तो असे 100-500 रुपये वगैरे असे मागतो माझ्याकडे. सारखे, म्हणजे 1-2-3 वेळा मागितले त्याने. पण मग तुम्ही बोला त्यांच्याशी. नाही, कसं आहे, तोच एकतर आपल्याला सगळ्यांना समजून घेतो, त्यामुळे त्याच्याकडे हे असं काही बोलायला धीर होत नाही माझा.
सॉरी, मी मी मध्ये बोलतेय कदाचित, पण बाबा काका ते पैसे परत देत आहेत का? नाही म्हणजे अजून तरी काही दिलेलं नाही. नाही आणि मी काय या सगळ्याचा हिशोब वगैरे करत नाहीये. मला आपली काळजी वाटली. नाही एकदा नाही ग, म्हणजे 2-3 वेळा मागितले ना त्यांनी पैसे, म्हणून मला आपलं वाटलं की काय कुठल्या प्रॉब्लेम मध्ये खरंच अडकलाय की काय. मी सांगू का एक, तुम्ही ना आता काळजी करत बसू नका. स्पष्टपणे भाऊजींशी बोला. हो बोलतो बघतो, जरा योग्य वेळ आली की मग काढतो विषय त्याच्याकडे. अनन्या, चल ना अगं, झोपायला चल. किती काम करणार आहेस? बघावं तेव्हा काम करत असतेस तू. अनन्या, तू ऐकतेस का? हो हो. चल अरे, चल चल. अरे थांब थांब, हे बघ, हे नाही झालं. नाही नाही, मी काही ऐकणार नाहीये. चल. अरे हे शेवटचे काउंट झाले की मग मी झोपेनच. झालं आवरून झालंच आहे आता ऑलमोस्ट. थांब. अनन्या प्लीज चल ना अगं. तुझा चेहरा बघ केवढा थकल्यासारखा झालाय. हो खरं तर थकल्यासारखं झालंय मला. नाही म्हणजे दिवसभर कामाच्या उत्साहात कळत नाही, पण खरंच कंबर दुखते आता माझी. हो ना, मग चल चल, ठेव हे सगळं उद्या कर. उद्या कर सगळं. अरे चल चल चल, खूप चल. नाही, आणि तुझं काय? 2-2 जॉब्स करून तू नाही दमलायस? हो थकतो मी, पण कसं आहे माहितीये का, तुझा चेहरा बघितला ना की मी असा टवटवीत होतो एकदम. आणि तुझा नुसता आवाज जरी ऐकला तरी मला फ्रेश वाटतं. हो ना, मग आता कितीही फ्रेश वाटलं तरी आत्ताच्या आत्ता झोपायला जायचंय. चल चल लवकर, ठेवून दे. चल चल लवकर. नाही अथर्व, एवढं होऊ दे प्लीज. चल ना अनन्या, चल चल, खूप झालं तुझं. चल 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं झालंय. अनन्या, तुझं संपतच नाही. हा हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. काय म्हणताय? कसे आहात सगळे? घरी सगळे मजेत ना? हो, हवा पाण्याचा गप्पा मारायला नाही फोन केलेला मी तुम्हाला. काय झालं तुमच्या त्या दिव्य प्लॅनचं पुढे? काही जमतंय का नुसतंच मला कामाला लावलंय? नाही नाही, प्लॅन ना, प्लॅन होतोय ना, होतोय म्हणजे झालाच आहे. आता कळेल कसं कसं काय ते. नाही, तुमच्या बोलण्यात तुमचा नेहमीचा ओव्हर कॉन्फिडन्स येत नाहीये. काहीतरी नक्की घोळ घातलाय तुम्ही. नाही नाही, अहो घोळ कसला, प्लॅन एकदम फुल प्रूफ आहे. पण जरा पण बिन ऐकायला मी यात इन्व्हॉल्व नाही झालेली. काय ते नीट सांगा मला. नाही म्हणजे ऑर्डर पूर्ण केली त्यांनी, अर्धा प्लॅन तर सक्सेसफुल झालाय. मला वाटतं ना त्यांनी कुठून तरी ना पैसे उचलले किंवा लोन घेतलंय. नाही कदाचित नसेल. म्हणजे तुम्ही शुअर नाही आहात? मला वाटतं त्यांनी बँकेतनच लोन घेतलं असणार. दुसरं कोण त्यांना पैसे देणार ना? ते नक्की अडकणार बघा तुम्ही. आणि कुठूनही जरी लोन घेतलं तरी त्यांना ते फेडावं तर लागणारच. सांगितलेलं एक साधं काम करता येत नाही तुम्हाला. बहुतेक, कदाचित. तोपर्यंत तिकडे माझ्या मुलीला कामाला लावतायत, ते कष्ट करून घेतायत तिच्याकडनं. दिसतंय ना तुम्हाला, कळतंय ना? माझी मुलगी माझ्या घरी परत आली पाहिजे, बास. मला बाकी काहीही माहित नाही. नाही नाही, ऐका, हे असं तडकाफडकी नाही होणार, त्याला वेळ लागेल. मला अक्कल शिकवू नका, कळलं का? हे बघा देविका कर्णिक, तुमच्या ओळखी, तुमच्याकडे असलेला पैसा, बाहेरच्या जगात तुमचं असलेलं स्थान, तुमचा इन्फ्लुएन्स, या सगळ्याला गुणिले 50 केलं तर जे उत्तर येतं ना, ते सगळं माझ्याकडे. कळलं तुम्हाला? माझ्या काही खूप चांगल्या लोकांशी ओळखी आहे, तशा खूप वाईट लोकांशीही ओळखी आहे, आणि खूप वरपर्यंत सुद्धा ओळखी आहे. मी काहीही करू शकते. मनात आणलं तर तुमचे मिस्टर शेखर कर्णिक यांची नोकरी घालवून त्यांना घरात सुद्धा बसवू शकते. त्यांचा बॉस जगदीशचा खूप चांगला मित्र आहे.
मी तुम्हाला सगळ्यांना भिकेला लावू शकते. एका फोनवर तुमचं संपूर्ण कुटुंब बर्बाद करू शकते मी, ज्यात तुम्हीही आलात. कळलं तुम्हाला? नाही नाही प्लीज, तुम्ही असं काही करू नका. प्लीज रागवू नका. मी ट्राय करते. ट्राय नाही, आता ट्राय नाही. एवढे दिवस खूप माज केलात ना. आता माझ्या पेशन्सचा अंत बघायचा नाही. काय ते एकदाच करा, नाहीतर भोगा तुमच्या नशिबात जे आहे. बापरे, लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे, नाही तर मरा. बाबा, आपण हे याला नाव आणि नंबर चिकटवतोय ना, ते बरं करतोय. म्हणजे समजा पार्सल हरवलंच तर मग त्यांना आपल्याला कॉन्टॅक्ट करता येईल ना. हा नाही नाही, अगदी बरोबर करतोस तू. हे बघ, आपण आपल्या बाजूने जेवढी काळजी घेतील तेवढी आपण घ्यायची. बाबा, बाय द वे, इकडे आपल्याला कामाला लावून आई आणि अनन्या कुठे गेले आहेत? त्यांना बोलवा ना हे सगळं बघायला. अरे गधड्या, आज अहो मी काय म्हणते, आई, आम्ही बरं, मी आणि अनन्या आम्ही जाऊन येतो. हं? बर, एक मिनिट. म्हणजे तू तू सुंदरच दिसतेस, पण काय आहे काय आज? काही आहे का? आठव, अरे त्याला कुठलं काय माहिती असायला. हल्लीची ही पोरं कुठे पाळतात या सगळ्या गोष्टी. तू पण काय. पण माझी सून हौसेने करणार आहे हा सगळं. एक मिनिट, अरे बास ना, सांगा ना मला काय आहे. अरे वटपौर्णिमा नाही का आज? म्हणून मी आणि अनन्या वडाची पूजा करून येणार आहोत, आणि आल्यावर ह्या आपल्या ऑर्डरच्या पार्सलची पण पूजा करूया. पहिली मोठी ऑर्डर आहे ना आपली. हो, नाही, एक मिनिट. म्हणजे अनन्या गेली? असं काय करतोस? तयार होतीये ती. हो का? अरुणा, बाकी सगळं मस्त आहे, छान आहे, सुंदर. फक्त एक गोष्ट राहिली. एक मिनिट. बाई, आता हा गजरा केसात माळलास, माझी बायको लाखात एक दिसणार, हो की नाही? काय त्याच्यासमोर बोलताय तुम्ही? अरे त्यात काय? अगं तो सुद्धा बायकोकडे जाऊन हेच बोलणार आहे. मग होणार आहे? नाही, ऍक्च्युली बाबा, तुम्ही आणलाय गजरा, मी विसरलोय. मग भोग आता त्याची शिक्षा. अरे बाळा, संसारात याच सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. म्हणजे बायकोची अपेक्षा नसते तिच्या नवऱ्याने गजरा वगैरे आणावी अशी, पण आपणच आठवणीने तिच्यासाठी काहीतरी केलं की नाही, हे असं जरा बरं वाटतं त्यांना, होय ना? हा, म्हणून हे करायचं, कळलं? मग मी घेऊन येतो पटकन. अरे काही जायची गरज नाही, मी आणलेलं आहे. पण फक्त या वर्षी, हा, पुढच्या वर्षी तुझं तू आणायचं. थँक्यू. पळ पळ पळ. चेहरा खुल्लाय बघ कसा. मी आलो का? हा, या. मी पूजेची तयारी करते. हं? हा.
तुला लक्षात होतं? नाही, पण ह्या मोमेंटमुळे नक्कीच लक्षात राहील. अनन्या, तू साडी नेसल्यावर केवढी सुंदर दिसतेस तुला माहितीये का? आणि त्यातून आता गजरा म्हणजे कातिल कॉम्बिनेशन असतं ना, तसं दिसतंय आता. आणि मी काजळ लावत नाही म्हणून, नाही तर मी तुला तीट लावली असती. इतकी सुंदर दिसते. सुंदर हा शब्द कमी आहे माहितीये का? एवढी सुंदर दिसतेस. म्हणून मग मला कधी कधी भीती वाटते, तुला कोणी पळवून घेऊन गेलं तर. चल. नाही, पण मला असं वाटतं तूच जाशील मला कंटाळून. नाही म्हणजे वडाला 7 फेऱ्या मारणार आहेस ना तू? म्हणजे मी हवाय ना तुला ह्याच्या पुढे सुद्धा? तर कधी कधी ना तू काहीही बोलतो, काहीही. अगं नाही, खरंच. म्हणजे ह्या जन्मातच माझ्यामुळे तुला एवढा त्रास होतोय, तर पुढच्या जन्मी कशाला ना उगाच त्रास. मला कसलाच त्रास होत नाही. ते कधी कळेल तुला? किती वेळा सांगू मी अजून? का मी वडाला 700 फेऱ्या मारल्यावरच कळेल तुला? 700? बापरे, म्हणजे वटपौर्णिमेचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवणार आहेस तू. आणि मग त्याच्यानंतर माझा पण वर्ल्ड रेकॉर्ड होईल. कसला? तुझे पाय चिपण्याचा. अनन्या, प्लीज नको ना हसूस. तू ऑलरेडी एवढी गोड दिसतेस आणि त्यातून हसलीस तर हृदय बंद पडेल ग माझं. म्हणजे म्हातारा होईपर्यंत मी कसं प्रेम करणार तुझ्यावर, जर का मी आत्ताच मेलो तर? वेडा, कधी कधी ना काही बोलतोस तू. बरं आई, पूजा झाली आहे ना? हो, झाले की का? नहीं, वो प्रसाद मुझे बुला रहा है. ना जागे लहानपणीची सवय. वा वा वा. अरे शिरा म्हणजे ना, आई क्या बात आहे, काय झालाय शिरा. वा वा. अरे वाट सगळ्यांना आधी कतड्या. हा, आता घ्या, आता घ्या. अभिनंदन. सगळ्यांच्या तब्येती छान राहू. बाबा, सगळ्यांची भरभराट होऊ दे, तुमचा व्यवसाय उत्तम चालू देत आणि तुला तुझ्या बायकोबरोबर आनंदाने घालवण्याचे क्षण भरपूर मिळू दे. बोला. बोला काय बोला? तुम्ही मगाशी का नाही माझा फोन उचलला? हो, मला जाब विचारायचा नाही. हा, रिकाम टेकडी नाहीये मी तुमच्यासारखी. मला कामं असतात. तुम्हाला एक साधं काम दिलंय ते जमत नाहीये. अहो, काम होतं म्हणूनच फोन केला होता की नाही. हे बघा, ते बाहेर ना पूजा करतायत, सगळे खुश आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला हे बघवत नाही. हीच संधी आहे, त्यांच्या पायात पाय घालून पाडा त्यांना. म्हणजे नाही, मला कळेल अशा नीट सोफिस्टिकेटेड भाषेत सांगू शकाल? अहो, तुम्ही त्या डीलरला फोन करा आणि ऑर्डर कॅन्सल करून टाका. ही जर बातमी मिळाली ना त्यांना, तर असा धक्का बसेल ना, आनंदाचा विचका होईल त्यांचा. मज्जा येईल. तुम्हाला मजा येण्यासाठी मी हे करत नाहीये, अनन्यासाठी करते. कळलं? ठरल्याप्रमाणे आता हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला नाही तर तुम्ही संपलायत, एवढं लक्षात ठेवा. हा तुमचा शेवटचा प्लॅन आहे जो मी ऐकतेय. ठरवल्याप्रमाणे होईल हो, म्हणजे व्हायलाच पाहिजे. तुम्ही लगेच फोन करा. करते. ऑर्डर कॅन्सल, बिझनेस कॅन्सल, स्वप्न कॅन्सल आणि स्वाभिमान कॅन्सल. वा देविका, आत्ता प्रसाद खरा गोड लागेल. एक मिनिट. हॅलो.
काय? आपण का? अहो असं कसं, पण काहीतरी कारण असेल ना. अरे पण तुमची ऑर्डर ऑलमोस्ट रेडी आहे. तुम्ही हॅलो हॅलो. अरे काय झालं? नाही, एक मिनिट, एकच मिनिट. हा अरे अनन्या, काय झालं सांगशील का? अरे या डीलरनी आपली ऑर्डर कॅन्सल केली. काय? ते काहीतरी अर्धवट बोलला फोनवर आणि फोन असाच ठेवून दिला त्यांनी. एक मिनिट तू मला दे, मी बघतो. पण अशी कशी कॅन्सल केली? अगं पण काय असं काय झालं काय एकदम? काय माहिती हो काय झालं. डायरेक्ट म्हणाला आम्हाला नकोय तुमचा माल, बस, आणि ठेवून दिला फोन. असं पण असं कसं करू शकतो तो? खेळ आहे का हा? किती मेहनत घेतली आम्ही, खर्च झालाय आपला इतका. नाही, हे चूक आहे. तो असं नाही करू शकत. ही लबाडी आहे. अनन्या, आपण त्याला सोडायचं नाहीये. म्हणजे ह्याला काही अर्थच नाहीये. आपली सगळी मेहनत, पैसा, वेळ हे सगळं असं वाया जाऊ द्यायचं का? त्याला जाब विचारूया आपण. हा अगदी बरोबर आहे. हो ना, बोलायला तर हवंच आहे. काय ती बेसिक 10,000 नॉमिनल अमाऊंट देऊन टाकली आणि उरलेले पैसे दिलेच नाहीत अजून. आज देतो उद्या देतो म्हणून किती टाळलं त्यांनी. आणि आता तो ऑर्डर सुद्धा कॅन्सल करून टाकली. नाही, बोलायला तर हवंच आहे, कारण आपले किती पैसे अडकलेत यात, आपला किती खर्च झाला. काय? ऑर्डर कॅन्सल केली? ऐकून फारच वाईट वाटलं. पण अशी कशी काय कॅन्सल झाली? म्हणजे तुम्ही आधी चौकशी नव्हती का केली की माणूस कोण आहे, डीलर कोण आहे? काय ग अनन्या? आणि यांचं ठीक आहे ग, यांना नाही कळत बिझनेस मधलं, पण तू बिझनेसमॅनची मुलगी ना, मग तुला नाही कळत? हाय ग, काय यांच्या बरोबर राहून तुझ्या सुद्धा आखलेला गंज पकडलाय? हा, तुझा प्लॅन वगैरे सगळं सक्सेसफुल झालंय हे ठीक आहे, पण मग आता ते आपले पैसे कसे परत करणार आहेत? ते मी वसूल करीन रे, पण आज त्यांना ना चांगला धडा मिळालाय. आता बघ, ते या घरात दबून राहतील. बर, हे घेऊ का? हो, घ्या ना. अनन्या, बिझनेसला नाव छान दिलं होतंस हा, पण तो बुडाला. त्याला आपण तरी काय करणार? त्यांचं नशीबच फुटकं ग. पण मग तू आता माझे पैसे कसे देणार? आम्ही देऊ. हो, म्हणजे मला द्यायचेत पैसे, सिमरनला नाही. देविका, ते तुझे पैसे ते माहित असतं तर मी घेतलेच नसते. वा, म्हणजे माझेच पैसे आणि मलाच ऍटिट्यूड दाखवतेस? बरं झालं आलीस. ये, उगाच मी या सिमरनला पैसे दिले. मी हिला पैसे दिले म्हणून हिने तुम्हाला पैसे दिले. मी जर सिमरनला पैसे दिलेच नसते ना, हा सगळा गोंधळ झालाच नसता. तुमच्यासाठी हिने मला फसवलंय. काकी जी वो आपके पैसे नहीं है. वा, अरू, चांगलं पडवलंस ग सिमरनला. काकी जी वो आपके पैसे नहीं है, वो मेरे पापा जी के पैसे हैं.
माझ्याकडे एक बोलतेस, त्यांच्याकडे एक बोलतेस. कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? काकी जी मुझ पे ट्रस्ट करो प्लीज. वो आपके पैसे नहीं है, वो मैंने मेरे पापा जी से लिए थे. मी आता फसणार नाही. मी तुला पैसे दिले होते, तू मला माझे पैसे परत कर. तू दे, नाही तर तुझ्या लाडक्या सासूला सांग. नाही तर एक काम कर ना सिमरन, आता तुझ्या पापाजींकडेच माग. हा, पण मला माझे पैसे हवेत. काकी जी सुनिए तो. काकी जी वो आपके पैसे नहीं है, वो पापा जी के पैसे हैं. मम्मी जी वो पैसे पापा जी के, वो काकी जी. तू खोटं बोललीस ना माझ्याशी. कशाला वडिलांकडनं पैसे घेतलेस? मम्मी जी सिच्युएशन ही ऐसी थी. आपल्याला लोन नको होतं. तुम्ही दागिने विकणार होतात. मुझे लगा कि अपने ऑर्डर की पेमेंट आ जाएगी तो वो मैं पापा जी को लौटा दूंगी, इसीलिए. हे तुझं तूच ठरवलंस. का केलंस असं? आता ते देविकाचे पैसे द्यायचे, तुझ्या वडिलांचे पैसे द्यायचे. एकदा विचारायचं तरी होतंस. मम्मीजी मी विचारलं असतं तर तुम्ही नाही म्हणाला असता. पण नाहीच म्हणणार ना. कसं हो म्हणणार सांग मला? व्यायांकडनं पैसे घेणं बरं दिसतं का? म्हणून म्हणत होते मी, आपल्या आपल्यातच असू दे सगळं. एक वेळ माझे दागिने गहाण टाकले असते ना तर ते परवडलं असतं. पण आता दोन्हीकडून कात्रीत सापडलो ना आपण. मम्मी जी मैंने पापा जी से बात कर ली है. तू मला फक्त एकच गोष्ट स्पष्टपणे सांग. आम्हाला अडचणीत आणण्यासाठी तू आणि देविकानी मुद्दाम नाही ना केलं ते? नाही मम्मी जी, मला खरंच तुम्हाला मदत करायची होती म्हणून मी हे केलं. कशी ग अशी तू सिमरन? सगळा गोंधळ घालून ठेवलास ना. ताप वाढला डोक्याचा. कर्ज नको म्हणत होते मी, तर आता दोन्हीकडनं दडपण येणार. मला कळतच नाहीये का होतंय असं. कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी ते घडतच नाहीये. नको झालंय मला आता. सॉरी मम्मी जी. मम्मी जी सॉरी. डैडी जी